श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे ज्योतीच रेडी रांगोळी पॅचेसमध्ये। आज आपण बघणार आहोत एक नवीन रेडी रांगोळीचा पॅच। त्याचा वापर आपण रांगोळी समईच्या अवतीभोवती ठेवण्यासाठी तसेच एक देवघरासमोर छोटीशी रांगोळी म्हणून पण यूज करू शकतो। तर मी फ्लॉवर डिझाईनमध्ये पहिल्यांदा एक डिझाईन OHP शीटवरती ड्रॉ करून परमनंट मार्करने ती कट करून घेतलेली आहे। आपली सगळ्यात पहिली स्टेप काय असते तर आपण पहिल्यांदा ग्लू अप्लाय करतो। तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये मी जो आपला फ्लॉवरचा भाग आहे, मी दोन भागमध्ये रांगोळी बनवतीये। हा त्याचा अर्धा पार्ट आहे। त्याला पहिल्यांदा व्यवस्थित आउटलाईनच्या बाहेर न जाऊ देता ग्लू लावून घ्यायचा आहे आणि जो पण कलर आपण ठरवलेला आहे रांगोळीचा तो त्याच्यावर स्प्रेड करायचा। मी इथे रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये फ्लॉवर बनवत आहे। तर मी पहिल्यांदा आता रेड कलर स्प्रेड केला। हे बघा, रेड कलर हा थोडासा फेंट दिसतो पहिल्या लेयरमध्ये। हा आता सुकण्यासाठी आपण अर्धा तास ठेवला आणि पूर्णपणे सुकला। त्याच्यानंतर पुन्हा आता ग्लूचा दुसरा लेयर आपण त्याच्यावर अप्लाय करतो। करताना काळजीपूर्वक करायचं आणि पूर्णपणे रांगोळी सुकू द्यायची, जेणेकरून आपली रांगोळी नंतर बिघडत नाही आणि व्यवस्थित प्लेन एकसारखी दिसते। मी पूर्णपणे आता सेकंड लेयरसाठी ग्लू लावून घेते। ग्लू लावून झाल्यानंतर पुन्हा रेड रांगोळी त्याच्यावरती स्प्रेड करायची एकसारखी आणि मग प्रेस करून घ्यायची। प्रेस केल्यानंतर जिथं पण जागा पहिले राहिलेली आहे रांगोळी तिथे बसलेली नाही, तर व्यवस्थित रांगोळी एकसारखी बसते। तुम्ही बघताय सेकंड लेयर हा एकदम आपला प्लेन आणि डार्क रेड कलर दिसतोय। नेक्स्ट पार्ट आहे, त्या छोट्या छोट्या पाकळ्या मी काढलेल्या आहे रेडच्या दोन्हीही भागांच्या मध्ये। तर तिथे मी पुन्हा ग्लू लावते आणि मी तिथे ग्रीन कलर टाकणार आहे। पूर्णपणे ग्लू लावून झाला की त्याच्यावरती ग्रीन कलर स्प्रेड करणार आहे। रेड आणि ग्रीन हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, त्यामुळे मी हा कलर चूज केलेला आहे, रेड आणि ग्रीन। काळजीपूर्वक पूर्ण ग्रीन कलर हा आता टाकून घेते, जेणेकरून आणि रेड कलर पूर्णपणे सुकलेला असल्यामुळे ग्रीन त्याच्यावर स्टिक होत नाही। तरी पण मग टाकताना थोडंसं काळजीपूर्वक व्यवस्थित ग्रीन कलर टाकून घ्यायचा आहे। हे बघा, मी पूर्णपणे ग्रीन भरला आणि आता तो कसा दिसेल, पहिला लेयर थोडासा फेंट दिसतोय पॅरेट ग्रीन सारखा। आता तो पूर्णपणे सुकला, अर्धा तासासाठी ठेवली मी रांगोळी आणि त्याच्यानंतर आता हा सेकंड लेयर करते। सेकंड लेयरची प्रोसेस पुन्हा आपण सुकलेल्या रांगोळीवरती एकसारखा ग्लू लावायचा आणि जिथे पण रांगोळी राहिलेली असते तिथे रांगोळी सेकंड लेयरमध्ये बरोबर व्यवस्थित बसते आणि रांगोळीला छान अशी फिनिशिंग येते। फर्स्ट लेयरमध्ये इतकी प्लेन आणि डार्क दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला सेकंड लेयर करणं गरजेचं असतं। फक्त फर्स्ट लेयरने रांगोळीला फिनिशिंग आणि लुक अजिबात येत नाही, त्याच्यामुळे सेकंड लेयर हा करावाच लागतो, त्याने रांगोळी सुंदर दिसते। हे बघा, मी आता सेकंड लेयरचा ग्लू झाल्यानंतर त्याच्यावरती ग्रीन कलरची रांगोळी टाकून घेते आणि तुम्ही बघालच की फर्स्ट लेयर हा आपला फेंट दिसत होता, तर आपला आता सेकंड लेयर जो आहे तो पूर्णपणे डार्क आणि एकसारखा प्लेन असा दिसेल। प्रेस करायचा आहे सेकंड लेयरची रांगोळी टाकल्यानंतर। कडेच्या दोघही पाकळ्यांचे कलर आपले देऊन झाले। आता आपण सेंटरला जो सर्कल आहे तो मी छोटीशी मार्जिन करून त्याला ग्लू लावते आणि त्याच्यावरती मी आता येल्लो कलर टाकणार आहे। येल्लो, ग्रीन आणि रेड ह्या कॉम्बिनेशनमध्ये मी रांगोळी बनवते। हे बघा, माझा पूर्णपणे हाफ सर्कलचा ग्लू लावून झाला आहे। तर आता मी त्याच्यावरती येल्लो कलर हा स्प्रेड करते। फर्स्ट लेयरमध्ये इतकं ग्लू व्यवस्थित लावला तर फर्स्ट लेयरचा शेप आहे तो छान येतो, पण फक्त डार्क आणि प्लेन दिसण्यासाठी आपल्याला सेकंड लेयर हा करावा लागतो। आपण ज्या पण शेपमध्ये ग्लू लावतो त्याच शेपमध्ये बरोबर रांगोळी ही स्टिक होते। तुम्ही बघू शकता मी आता येल्लो कलर पूर्णपणे टाकून घेतलेला आहे। हाफ सर्कल आपलं
रेडी आहे. मी सेकंड लेयर करते.